ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. ओबीसी एकजुटीचा जय असो. ओबीसी एकजुटीचा जय असो. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. होण्याच्या दृष्टिकोनातून 2026-27च्या जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलमकडे जमलेलो आहोत आणि हीच मागणी घेऊन या आंदोलनाच्या माध्यमातून आपण या जनगणनेमध्ये ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी जमलो. तर या माध्यमातून या ठिकाणी मी या आंदोलनाला संबोधन करण्यासाठी करावं म्हणून. आदरणीय ताईंच्या आदेशानं आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ओबीसीच्या संघटना, BJP संघटना या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रामुख्यानं 2026 मध्ये जी काही जनगणना, राष्ट्रीय जनगणना होत आहे, या राष्ट्रीय आपल्या देशातील अनेक ओबीसी प्रवर्गात काम करणाऱ्या ज्या जनसंघटना आहेत त्यांची गेली 10 वर्षापासून मागणी आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आम्हाला असं वाटलं होतं की आत्ता जी जनगणना करण्याचं भारत सरकारनं निश्चित केलंय त्या जनगणनेमध्ये आमची जनगणना ओबीसीची केली जाईल. परंतु जे 33 मुद्दे जनगणनेसाठी भारत सरकारनं आत्ता नियमावलीच्या रूपानं त्यांच्या BLOला दिलेले आहेत ती जनगणना करण्यासाठी, त्याच्यामध्ये फक्त SC आणि ST या 2 प्रवर्गाचाच उल्लेख आहे. बाकीच्या कुणाचाही उल्लेख नाही. ओबीसीला त्यात टाळलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आमची भारताच्या पंतप्रधान महोदयांना अशी विनंती आहे की तुम्ही स्वतः ओबीसी आहात म्हणून तुम्ही ओबीसीची आमची जनगणना त्या जनगणनेतच जी आता 26-27 मध्ये होते त्याच्यातच ही जनगणना झाली पाहिजे. यासाठी आमचा आग्रह आहे, आमची विनंती आहे आणि म्हणून आम्ही आज ओबीसी संघर्ष समिती, VJNT, NT प्रवर्गातील, इतर प्रवर्गातील सर्वांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत आपल्याला विनंती करण्यासाठी इथं बसलेलो आहोत. धन्यवाद. केंद्र सरकारने 2026 मध्ये जी जनगणना करण्याचं घोषित केलं होतं आणि ती पुढच्या महिन्यात जनगणना होत आहे. ही जनगणना होत असताना एक ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा अशी संपूर्ण ओबीसी समाजाची आणि ओबीसीच्या संघटनेची मागणी होती. परंतु केंद्रानं असं न करता त्या कॉलममध्ये ओबीसीचा कॉलम उघडलेला आहे आणि ओबीसीची गणना करण्याची टाळली या माध्यमातून. यासाठी देशभर आंदोलनं झाले, प्रत्येक ओबीसी संघटनेने आंदोलन केले. आज आदरणीय सुशीलाताई मोरे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सर्व ओबीसीच्या संघटना या ठिकाणी येऊन आज आंदोलन करत आहेत. निश्चितच आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्राला आमची विनंती आहे, पंतप्रधानाला आमची विनंती आहे. पंतप्रधान हे ओबीसीचे आहेत. यांनी जो आपण 52% ओबीसी म्हणतो, या 52% ओबीसीला न्याय देण्याचं काम आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये जसं SC STला सेपरेट कॉलम केलेला आहे तसा ओबीसीसाठी सेपरेट कॉलम असावा अशी आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो. नाहीतर येणाऱ्या काळात बीड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा करू असे आपल्याला या ठिकाणी. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गव्हाचे देशी वाण शेतकऱ्यांच्या पिकासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रमी उत्पन्न देणारे देशी जातीचे वाण बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. गहू कुदरत अन्नपूर्ण जातीचे वाण बियाणे तसेच तूर चमत्कार व जयललिता, मूग जय कल्याणी, सोयाबीन स्वामिनी 708, कापूस किंगमेकर ओमेगा, चना कुदरत गोल्ड अशा उच्च प्रतीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क प्रकाश नारायणराव ढाकणे, माजी कृषी अधिकारी, महाराष्ट्र.